डोंबिवली सर्पदंश मृत्यू प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट। एका रात्रीमध्ये सर्पदंशाचे 2 बळी गेलेत। निष्काळजीपणा भोवलाय आणि त्यामुळे आता डॉक्टरांना निलंबित करण्यात आले। आयुक्तांच्या आदेशानंतर तडकाफडकी त्यांचं निलंबन झाले। शास्त्रीनगर रुग्णालयातल्या डॉक्टर संजय जाधव यांचं निलंबन झाले। डोंबिवली खंबाळपाडा परिसरात आठवडाभरापूर्वी विषारी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा आणि तिच्या मावशीचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक मोठी कारवाई केली आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव यांना आयुक्तांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले। या मृत्यूंना जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीय करत होते। या घटनेनंतर संतप्त झालेले सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ शास्त्रीनगर रुग्णालयावर उद्या धडक मोर्चा काढण्याचा त्यांनी इशारा दिला होता आणि जनक्षोभ उसळण्यापूर्वी आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे। डॉक्टर संजय जाधव यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ही निलंबनाची कारवाई करण्यात आली। आपल्याकडनं योग्य प्रकारे उपचार देण्यात आले होते 2 पेशंट्सना, परंतु जे ड्युटीवर डॉक्टर होते रात्रीच्या ते तिथे उपस्थित नव्हते, म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे।